वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आता आणखीन वाढ होणार आहे। आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एसआयटी कडनं मोठ्या हालचालीही सुरू झालेल्या आहेत। संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे आणि आता लवकरच वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार आहे। ही संपत्ती जप्त करण्यासाठी आता एसआयटी कडनं जोरदार हालचाली सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। वाल्मिक कराडची संपत्ती आता लवकरच जप्त होणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट मध्ये सुद्धा आता वाल्मिक कराडचं नाव लिहिण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराडलाच मुख्य आरोपी म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या संपत्तीवर सुद्धा गदा येणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीत जोडले गेलेले आहेत। योगेश, वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार असल्याची माहिती समोर येते, यासाठी कशा पद्धतीने संपूर्ण कामकाज आणि हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य म्हणून आरोपी सूत्रधार वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे। आपण बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे। एसआयटी कडनं तसं दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। याच अनुषंगाने आता वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आणखी एक वाढ होणार आहे। एसआयटी कडनं एक वेगळा अर्ज न्यायालयाकडे दाखल करण्यात आला। याच्यामध्ये जी वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे महाराष्ट्रामध्ये संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने परवानगी मागितली आहे। कोर्टाकडे तो अर्ज देखील त्यांनी एसआयटीने दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे अवैध प्रकारे जमवलेली संपत्ती देखील जप्त होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। याच्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार। त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या जे व्हीआयपी गाड्या आहेत, ज्या महागड्या गाड्या आहेत त्या देखील जप्त होणार असल्याची माहिती आता संपत्ती जप्त होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता वाल्मिक कराडच्या संपत्तीवर लवकरच गदा येणार आहे, कारण की एसआयटी कडनं त्या प्रकारच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याच्या स्थावर संपत्तीसह गाड्या आणि इतरही मुद्देमाल जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिलेली आहे। संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। कोट्यावधींची संपत्ती वाल्मिक कराडच्या नावावर आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून आता वाल्मिक कराडचं नाव घेण्यात आलेलं आहे। चार्जशीटमध्ये त्याचं नाव दाखल करण्यात आलेलं आहे। चार्जशीटमध्ये त्याचा नाव मुख्य आरोपी म्हणून उल्लेख त्याचा करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे। वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती, कोट्यावधींची अशी संपत्ती आहे वाल्मिक कराडची, ती सर्व जप्त होणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण पाहतोय। काय काय जप्त होणार आहे, कोणकोणत्या गाड्या आहेत त्याच्याकडे? मर्सिडीज बेन्झ MH44Z, BMW MH44 AC 1717, कराडकडे महागड्या 8 गाड्या आहेत, त्या कोणकोणत्या त्या आपण पाहतो। इनोवा टोयोटा MH44 AB 1717, त्यानंतर फोर्ड इंडेवर MH44 T0777, अशोक लेलँड MH44 UO 7700, मर्सिडीज बेन्झ MH44Z 0007, या 8 महागड्या गाड्या आता कराडकडे आहेत आणि या सर्व जप्त होणार आहेत।